आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सोलापूर जिल्ह्यातच आरोग्य विभागाची बोंबाबोंब झाली आहे। स्टाफ नाही, औषधं नाहीत, इमारती नाहीत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत, असे वाभाडे भाजपच्या आमदारांनीच काढल्याने खळबळ उडाली आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे जाहिरातबाजी करून कामात लुडबुड करीत आहेत, अशी तक्रारही भाजप आमदारांनी केली आहे। सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे यांच्यासह आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत भाजपच्या आमदारांनी आरोग्य विभागाला लक्ष्य करीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा साप कोसळली असून आरोग्याची बोंबाबोंब आहे, असा आरोप भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे। DHO तर काहीच कामाचे नाहीत, ते सतत निगेटिव्ह उत्तर देतात, त्यांना बदलले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली। माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते म्हणाले, तालुक्यात दवाखाने आहेत पण कुलूप बंद आहेत, अनेक ठिकाणी स्टाफ नाही, औषधांचा तुटवडा आहे, कोट्यवधी रुपयांच्या इमारती धुळखात पडून आहेत, यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले। पंढरपूर मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढ्यात मोजक्याच ठिकाणी दवाखाने चालू आहेत, इतर आरोग्य केंद्रे, स्टाफ, डॉक्टर व औषधे नाहीत म्हणून बंद असल्याचा आरोप केला। या चर्चेदरम्यान माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्य विभागाची बिघडलेली स्थिती चव्हाट्यावर आणली आहे।